मुस्लिम महिलांना संरक्षण देणारा हा कायदा त्याच्यामध्ये पारित केला गेला, ज्याच्यामध्ये त्यांना पोटगीची देखील व्यवस्था करण्यात आली। परंतु जर आपण आता लक्षात घेतो तर गेल्या 1.5 महिन्यामध्ये माझ्याकडे 3 केसेस आल्या, त्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या होत्या। त्यांना त्यांचा नवरा तलाक देण्यासाठी आग्रह धरत होता, नाही म्हटलं तर त्यांच्या अंगावरती गाडी काढणं, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणं। एका महिलेचा तर तिच्या नवऱ्याला 2 लोकांना घरी आणलं आणि तिला सांगितलं की तुझं ह्यांच्यासोबत मी आता हलाला करणार आहे आणि तुझे नग्न व्हिडिओ जे आहेत मी सोशल मीडियावरती व्हायरल करेल, तू मला सही दे। आणि तिने त्याला नकार दिल्यानंतर, आरडाओरड केल्यानंतर ते पळून जातात। म्हणजे अशा पद्धतीची पिळवणूक ह्या महिलांची होती। आज तिचा नवरा या तिघींचा आहे, त्यांच्यासोबत राहत नाही। तिन्ही महिलांना लहान लहान मुलं आहे आणि त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होतोय त्या महिलांच्या सुरक्षिततेचा, महिलांच्या लहान मुलांच्या संगोपनाचा, त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या आरोग्याच्या आणि एकूणच सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म जो आहे याच्यामुळे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशाचा बिघडतोय। जर पाकिस्तानचा विचार केला तर 1947 साली पाकिस्तान आपल्या देशामधून वेगळा झाला आणि पाकिस्तानमध्ये जर कोणाला दुसरा विवाह करायचा असेल तर त्याला त्याच्या पहिल्या बायकोकडनं लेखी परवानगी घ्यायला लागते। ती लेखी परवानगी घेतल्यानंतर ती परवानगी घेऊन त्याला आर्बिट्ररी काउन्सिलमध्ये जायला लागतं आणि आर्बिट्ररी काउन्सिल मग ठरवतं की ह्यांचा विवाह त्याला जो मोडायचा आहे ते योग्य आहे का नाही। आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये पॉलिगॅमी किंवा बहुविवाहाचं प्रमाण फक्त 1% आहे, परंतु जे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या माता मुस्लिम भगिनी ज्या आहेत त्या अतिशय असुरक्षित आहे। जी महिला माझ्या घरी आली ती जेवलेली नव्हती, तिची अडचणी होत्या, तिला राहायला घर नव्हतं, मुलांच्या शिक्षणासाठी तिच्याकडे पैसे नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये या विषयावरती सरकारने काम करावं म्हणून मी लक्षवेधी मांडली होती। आज सरकारकडे मी मागणी केली की युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे UCC हा त्यांनी महाराष्ट्रामध्ये ते लागू करणार का। आज आपल्या देशामध्ये गोवामध्ये, गुजरातमध्ये, उत्तराखंडमध्ये आणि आसामने नुकताच मे मध्ये पारित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पॉलिगॅमीवरती बंदी घालण्यात आली आहे, बहुविवाहावरती बंदी घालण्यात आलेली आहे। तशाच पद्धतीचं बिल राज्य सरकार लवकरात लवकर पारित करणार का, तर मंत्री महोदयांनी त्याला अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे आणि UCC लवकरच महाराष्ट्रामध्ये लागू होईल। UCC क्या हो? UCC CCC not UGC. UGC is Union